पुलावरील केबल स्टँड पूल पूर्णत्वास आला असून त्यावर गोव्यातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्याचं उद्दिष्ट साध्य होत आहे। हा झेंडा 50 फूट उंचावर फडकवला जातोय। त्यासाठी पुलावरून 50 फूट आणि समुद्र सपाटीपासून 100 फूट उंचावर असा गोव्यातला हा पहिलाच मोठा तिरंगा झेंडा असणार असून तो 24 तास पुलावर दिमाखात फडकत राहणार आहे। मांडवी ब्रिज आमचो तिसरो मांडवी ब्रिज जो जाता मांडवी नदीचेर हो आमचे स्टेट प्रोजेक्ट जाता, एक प्रोजेक्ट ऑफ स्टेट इम्पॉर्टन्स आनी ताका लागून येदो व्हडलो आयकॉनीक स्ट्रक्चर जेन्ना आमी आमचें सरकार बांदता, भारतीय जनता पक्षाचे मनोहरभाईचे सरकार जेन्ना हो येदो व्हडलो प्रोजेक्ट बांदता तेन्ना म्हाका दिसता एक राष्ट्रीय तत्वाची तातूंत एक भर पडपाक जाय। आनी म्हणून एक विचार आयलो की पणजे शहराकूय आमचो परमनंट असो 100 फूट फ्लॅग ना आनी मांडवीचो तिसरो ब्रिज हो आयकॉनीक ब्रिज जाला आनी ताका तेकूनच हो 100 फुटाचो फ्लॅग घेवचो। म्हणजे हांवें दिल्लीक पळयल्लो, दिल्लीक कॅनॉट प्लेसान असो फ्लॅग आसा आनी एक अदर दॅन द पॅट्रियोटिजम म्हणजे लोकांच्या मनाक पॅट्रियोटिजम जागी करपाक आनी एक राष्ट्रीय तत्वाचो भाव वाडपाक तो उपयोग जातलोच, पूण दीस वील डेफिनेटली बी अ टुरिस्ट एट्रॅक्शन ऑल्सो। सो GSIDCन आमी तो एक फ्लॅग इन्स्टॉलेशन आयज आमी केलां। वी हॅव टेकन ट्रायल्स ऑल्सो आनी इनॉग्रेशनाच्या दिसा हो फ्लॅगाचे आमी फ्लॅग होस्टिंग करून उक्तावणी करतले। कंटिन्यू फ्लाय करतले हय 100 फूट एज पर नॅशनल फ्लॅग कोड 100 फुटाचे वयर जर फ्लॅग आसत जाल्यार तो डे एंड नायट तो फ्लाय करतलो। फक्त ताका फ्लॅग हें आसता, प्रोसिजर आसता, म्हणजे 26 जानेवारी 19 डिसेंबर 15 ऑगस्ट तेन्ना तो देंवोवचो पडटा, ताका निवळ करचो पडटा आनी परतो चडोवचो पडटा। सो ते सगळे प्रोसिजर्स फॉलो केले जाल्यार इट इज अ 24 hour 365 days फ्लॅग फ्लायींग।